जळगाव बस स्थानकाची नेमकी स्थापना कधी झाली याची निश्चित तारीख उपलब्ध नाही. पण जुने बसस्थानक नवीन बसस्थानकात स्थलांतरित झाल्यानंतर जुन्या स्थानकाला अवकळ आली आणि तसेच यांसारख्या बातम्यांनुसार जुन्या स्थानकाची अवस्था बिकट झाली होती आणि नवीन बस स्थानक कार्यान्वित झाले होते. तसेच बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव वेळोवेळी पाठवले गेले आहेत. ने 1973 पासून सेवा पुरवली आहे. त्यामुळे जळगाव बस स्थानक हे त्यावेळेस किंवा त्यानंतर विकसित झाले असण्याची शक्यता आहे. जुन्या बस स्थानकाची दुरवस्था 2015 मध्ये जुन्या बसस्थानकाची अवस्था खूप बिकट झाली होती आणि वाहतूक नवीन स्थानकात हलवली होती, असे मध्ये म्हटले आहे. नूतनीकरणाचे प्रस्ताव 2015 नंतर स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी आणि नूतनीकरणासाठी प्रस्ताव पाठवले गेले, जसे की 2018 मध्ये तात्पुरत्या दुरुस्तीसाठी 20 लाख मंजूर झाले होते. नवीन बस स्थानक जळगावमध्ये नवीन बस स्थानक आहे, जिथे वाहतूक सुरू आहे. MSRTCचा इतिहास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC 1973 पासून सेवा देत आहे. त्यामुळे त्या आसपास किंवा त्यानंतर जळगाव स्थानक आधुनिक स्वरूपात आले असावे. जळगाव बस स्थानकाचे थेट फोन नंबर उपलब्ध नसले तरी तुम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या MSRTC विभागीय कार्यालयाच्या संपर्कांना सेम डिपार्टमेंट संपर्क करू शकता, ज्यात विभाग नियंत्रक 0257222827 विभागीय वाहतूक अधिकारी 0257222081 आणि सेमच्या ग्राहक सेवेसाठी टोल फ्री क्रमांक 1800221250 हे महत्वाचे आहेत. महत्वाचे संपर्क क्रमांक: 1. विभाग नियंत्रक जळगाव 0257222827 2. विभागीय वाहतूक अधिकारी जळगाव 0257222081 आणि 3. सेंट टोल फ्री हेल्पलाईन प्रवाशांसाठी 1800221250.